Hello student, good morning. कसे आहात? बरे आहेत ना? Yesterday we have seen so many examples from the question paper English. Okay. Today we are going to write wave diagram. याला हे पण म्हणतात ट्री डायग्राम. आता इंग्लिशमध्ये तुमचे सिमिलर वर्ड झाले, अपोजिट वर्ड झाले, ॲडजेक्टिव्ह झाले, ॲडव्हर्ब झाले, वर्ब झाले. म्हणजे तुम्ही आता पहिल्यापासून यू हॅव टू राईट वर्ब मिनिमम 100 नो 300. You should have to write 300 minimum 300 verb, minimum 100 adjective, minimum 100 adverb, minimum as you like preposition. ओके, हे सर्व लिहा. 2 मार्क तुमचे झाले. बरोबर. मागे लिहिलेले रिवाइज करा, पुनरावृत्ती करा, रिपीट म्हणा. परत लिहायची गरज नाही. बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स करा, दिलेले आहेत. याला लिंकला क्लिक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे इंग्लिशमधले वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स येतील की ते मराठी मीडियममध्ये तुम्हाला ट्रान्सलेट केलेले आहे. आता कम्प्लीट द फॉलोइंग वेव डायग्राम. याच्यामध्ये सिवेज आफ्टर प्रोसेसिंग क्वेश्चन पेपरमधला आहे मित्र. तर याचे फक्त 4 लिहायचे आहेत तुम्हाला. पहिलं तर सोपं आहे, क्लिनिंग आहे का नाही, स्वच्छता. क्लिनिंग तर सर्व ठिकाणी आहे, क्लिनिंग स्पेलिंग पण आहे. नंतर यूज इन बायोगॅस प्लॅन्ट. तुम्हाला माहिती आहे बायोगॅस प्लॅन्ट. बरंचसं शेण, नंतर त्याच्यावर लीड, पाणी, वाळू, मग असं पूर्ण गोल सर्क्युलर आकाराचं करून त्याला पाईप जोडला असतं. तर तो यूज इन बायोगॅस. सिवेज आफ्टर प्रोसेसिंग, क्लिनिंग, यूज इन बायोगॅस प्लॅन्ट. आणि त्याच्यात सेफ्टी वॉटर पाहिजे, सेफ वॉटर. बरोबर नाही, सुरक्षित पाणी, सेफ वॉटर. आणि यूज ऑफ स्लरी ॲज फर्टिलायझर. खतांचा वापर करायचा. बरोबर. यूज ऑफ स्लरी फर्टिलायझर. एक टिप दिलेली आहे मित्र, फार महत्त्वाचं वाक्य आहे. तुम्हाला टेन्शन घालवण्यासाठी काय जॉईन करायचं आहे, म्हणजे ताणतणाव जो असतो दिवसातून, तर तो ताणतणाव घालवण्यासाठी एकच वाक्य महत्त्वाचं आहे इथे. जॉईन लाफ्टर क्लब. जॉईन लाफ्टर क्लब. स्पेलिंग बघा, LAUGHTER, लाफ्टर क्लब. लाफ्टर क्लबमध्ये जॉईन व्हा आणि तुमचं ताणतणाव जाईल. ही महत्त्वाची टीप दिलेली आहे मित्र हो. वेट लॉस करण्यासाठी पण भरपूर आहे. थोडंसं हातपाय हलवा, एक्झरसाईज करा, लवकर उठा आणि जेवण मिनिमम घ्या. झालं तुमचं काम. ओके, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्र हो. इंग्लिश नोटबुकमध्ये लिहून ठेवा. ओके, बाय, थँक्यू.